अनेक जणांना थोडं चालल्यावर किंवा जिने चढताना धाप लागते, त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, पण ही गोष्ट तितक्या गांभीर्याने घेतली जात नाही। धाप लागताच आपण जरा वेळ थांबतो आणि पुन्हा चालू पडतो, पण तुम्हाला जर जिने चढल्यानंतर दम लागत असेल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं। त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ यावरच आहे। जिने चढताना जर धाप लागत असेल तर त्यामागे कोणती कारणं असू शकतात पाहूयात। नंबर 1, श्वसनासंबंधी समस्या। जर तुम्हाला जिने चढताना जास्त प्रमाणात धाप लागत असेल तर तुम्हाला श्वसनासंबंधी समस्या असू शकते। त्यामुळे समस्या वाढण्याआधीच डॉक्टरांची भेट घेऊन त्वरित औषधोपचार सुरू करा। नंबर 2, लठ्ठपणा। जे लोक लठ्ठ असतात किंवा ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना पायऱ्या चढताना दम लागतो। अशा व्यक्तींना पायऱ्या उतरताना देखील त्रास होतो। यामागचं कारण पाहायला गेल्यास लठ्ठ माणसांचं वजन जास्त असल्याने त्यांच्या फुफ्फुसांवर अतिरिक्त भार पडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो। नंबर 3, अस्थमा। ज्यांना अस्थमाचा त्रास असतो अशा व्यक्तींना पायऱ्या चढताना दम लागण्याची समस्या दिसून येते। अस्थमा असलेल्या लोकांच्या फुफ्फुसांची स्थिती वाईट असल्याचं दर्शवते, त्यामुळे त्यांना पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होतो। नंबर 4, कमकुवत हृदय। जिने चढताना त्रास होणं यामागे कमकुवत हृदय असणं हे देखील कारण असू शकतं। जास्त घाम येणं, छातीत दुखणं ही लक्षणं हृदयाचं कार्य सुरळीत सुरू नसल्याची लक्षणं आहेत। त्यामुळे हे सिम्पटम्स जर तुम्हाला दिसत असतील तर त्वरितच हार्ट स्पेशालिस्टची भेट घ्या। यासह निरोगी हार्टसाठी तुम्ही डेली एक्सरसाइज आणि स्ट्रेस पासून दूर राहण्याचा प्रयत्न देखील करायला हवा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राइब करा।